राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 14 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. ज्या ठिकाणी मनाचं कार्य संपतं ती उन्मनीच्या अवस्थेपासूनच परमार्थाच्या वाटचालीला सुरुवात होते. मनाचं कार्य व्यवहारात आणि एकूण सर्व जागेपणीच्या माणसाच्या अवस्थेत शरीर रक्षण करणं आणि त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं हे असावं. जड देह आणि चैतन्य यांना जोडणारा हा दुवा आहे. त्याची सुरुवात कशी झाली हे आपल्या तर्कापलीकडचं आहे, परंतु यावरून मनाचा मोठेपणा महत्त्व दिसून येईल. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन मन माऊली सर्वांची, असं तुकाराम महाराज म्हणतात. संकल्प विकल्पात्मक असलेलं हे मन वायुरूप आहे, ते जडही आहे आणि चैतन्यरूपही आहे असा उल्लेख केला जातो. त्यामुळे मनाचा सुरुवातीला तरी व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही ठिकाणी संचार असतो. त्यातला व्यवहारातला सहभाग मोठा असल्यानं त्याची धाव तिथपर्यंतच मर्यादित असते. अशा या मनाच्या अवस्था आहेत. चंचलत्व हे जरी त्याचं प्रामुख्यानं लक्षण असलं तरी संकल्प विकल्प हे त्याचं खरं स्वरूप आहे. कोणत्याही गोष्टीवर कल्पनेवर तत्काळ प्रतिक्रिया उमटणं हे मनाचं मुख्य लक्षण मानता येईल. त्यामुळे एखादा विचार मनात येतो त्याचबरोबर त्यावर शंका घेणारे विचारही येतातच. मूळ विश्वच संकल्पातून निर्माण झालेलं असल्यामुळे त्याचा पगडा म्हणजे मनाच्या कार्यावरच सर्व अवलंबून असतं. परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं हा एक मोठाच प्रश्न माणसाला सुरुवातीला पडतो. कारण करायला गेलं की मन त्यात शंका कुशंका विकल्प बुद्धिभेद काढणार हे निश्चित. त्यापुढे मनाचं कार्य जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत होणाऱ्या साधनेत एकविधता म्हणावी तशी येत नाही. म्हणून मनाची उन्मनी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. ती ही मनाच्या एकाग्रतेमुळेच येणार आहे हे निश्चित. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी साधन हे श्वासावर अवलंबून असलेलंच पाहिजे, कारण श्वासोच्छ्वास आणि मन यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. मन पवन ही जोडी एकदम चालते. म्हणून श्वासावर नियंत्रण आलं तर मन उन्मन होऊ शकतं. सहजावस्थेत श्वास आला की ही अवस्था प्राप्त होत असावी. अशी ही अवस्था हीच परमार्थातील सुरुवात आहे. म्हणून म्हटलं आहे की त्यातच एकविधता राहू शकते. ही अवस्था मात्र साधन आणि गुरुकृपा यांनीच प्राप्त होऊ शकते. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.